सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ देत नाही. दम आहे का तुझ्यात? उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं. ज्या रस्त्यात आडवा यायचं त्याच रस्त्यात गाडला जाईल. काय रे, तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय? अरे हात, अरे तुम्हालाच काय, तुमच्या 70 पिढीला आम्ही भेट नाही. माझी विनंती आहे, मला 2-3 मिनिटं जास्ती वेळ द्या जरा. साहेब काय झालंय माहितीये का, तुम्हाला जायचं साहेब, पण तुम्हाला जी जी शब्द बोललेत त्याचा याचा मुद्दा सगळं हिशोब घ्यायचा साहेब. साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज उतरवायचा आहे. अरे मी कोकणात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती, आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा. मला नोटीस देण्यात आल्या, नोटीस. आणि काय होत रे नोटीस दिल्या? अरे 100 पार केला येता मी राजा हो, ढीग लागलाय नोटिसाचा. पर नोटीसच द्यायची आहे ना. अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळ केला, राख रांगोळी केले, ह्या राणे कुटुंबाला नोटीस द्या. खाकी वर्दीवर चालते, त्या खाकी वर्दीचा 3, 13, 9, 18 या राण्याने केला. काय हो पोलीस अधिकाऱ्यांनो, तुम्हाला गर्व नाही, अभिमान नाही? अरे हे राण्या हातबट्टी संत्र हाणल्यासारखा दारुड्यांनी काय बोलत होता? त्याला अडवा, ह्याला गाडा, त्याला तोडा. का रे तुझ्या बापाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिली. अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील, व्हिडिओ काढून त्यांच्या बायकाला धावते ती. अरे हात, मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका. अरे चुलीवर कसे भाकरी जाळ लावून धडाधडा भासते त्यांना, तसं तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडाधडा जाळ लावून. तू काय हिरोच्या अवलाद आहे का? याला अजून एक लय नाद आहे, सारखा डीएनए टेस्ट करायचा, डीएनए टेस्ट करायचा. मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे. ती पण कळलंय, डॉक्टर देखील नेपाळ मधनं आणावं लागतं. मला मुसलमान समाज बांधवाला वरतून सांगायचा या स्टेजवरून, अरे राण्यानी भाजपवाल्याकडून सुपारी घेतलेली आहे. महाराष्ट्रातले 18 बोर्ड 12 बोर्ड बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायची आहे. अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी असलेले आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला, फायरिंग केली, गोळ्या घातल्या. एवढा मराठ्याचा तुला पुळका आला वर? त्यावेळेस का थोबाड बंद होता? त्यावेळेस कुठल्या बिळात शिपूट घालून बसला होता का फडणवीसानं खालनावरनं दाबून टाकलं होतं? अरे सगळी जर उंची काढली ना 3.25 फूट 3.5 फूट देखील भरत नाही. खरं लय अजून चिरफाड करायची होती, पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला. पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढं सांगतो, आपली मशाल त्यांच्यात अशी घाला, अशी घाला पारकर साहेब, आर नाही तर पार करा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार ही टॅग लावून फिरणारे आदरणीय आमदार, भावी आमदार संदेश पारकर यांना विनंती करते आपण सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व
या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने व्यास या भागाचे माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, तरफदार आमदार आमचे वैभवजी नाईक, आमचे सहकारी आणि आमचे नेते आमदार मिलिंदजी नार्वेकर, सतीशजी सावंत, मेजर सुधीर सावंत, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, विचार मांडले ते कोळी, आमचे सुशांतजी नाईक, महिलांच्या नीलम सावंत पालव, आमचे महाराष्ट्राचं शिवसेनेचं युवा नेतृत्व अतुलजी रावराणे, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व या मतदारसंघातील बंधू आणि भगिनींनो, खरं तर तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की पहिलं लगीन हे कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचं आणि मग माझ्या तुळशीचं, आणि म्हणून तुळशीचं लग्न हा सोहळा बाजूला टाकून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात. खरं तर उद्धव साहेबांचे विचार म्हणजे महाराष्ट्रातला एक भगवं वादळ आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी जी लढाई, जे लढवाई आपण स्वीकारलेला आहे, या महाराष्ट्रामध्ये अनेक वादळ आली. या वादळाच्या छातीवर पाय ठेवून उद्धव साहेब आज त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, आणि म्हणून त्यांच्या या लढाऊपणाला, त्यांच्या या कर्तृत्वाला माझ्या जिल्हावासियांच्या, माझ्या कोकणी वासियांचा हा त्या ठिकाणी सलाम आहे. साहेबची हिम्मत तुम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये निर्माण केली. तुम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी एक वचन दिलं की मी एक कुटुंब प्रमुख आहे या महाराष्ट्राचा, ही भूमिका आपण घेतलेली आहे, आणि जनता त्याच पद्धतीनं तुम्हाला तितक्याच ताकदीनं तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देते. खरं तर कोकणी माणसाचा सन्मान, सिंधुदुर्ग वासियांचा सन्मान हा जर कोणामुळे झाला असेल तर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना या 4 अक्षरामुळे झालेला. आज कोकणातली अनेक माणसं ही नगरसेवक झाली, महापौर झाली, आमदार झाली, खासदार झाली, मुख्यमंत्री झाली, केंद्रीय मंत्री झाली, सगळी पद ही कोकणातल्या माणसाला, सिंधुदुर्गातल्या माणसाला शिवसेनेमुळे हा सन्मान मिळालेला. आणि म्हणून आज ही लढाई संघर्षाची आहे, ही लढाई आरपारची आहे, ही लढाई सिंधुदुर्गातल्या जनतेच्या स्वाभिमानाची आहे. ज्या प्रस्थापितांच्या विरुद्ध, या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध, या घराणेशाहीच्या विरुद्ध हा जनतेचा एल्गार आहे. आणि मी तुमचं प्रतिनिधित्व, सर्वसामान्य जनतेच्या मनातला आवाज, तुमच्या ज्या वेदना आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाचं नेतृत्व करण्यासाठी उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर आणि शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर उभा. खरं तर गेली 35 वर्ष या मालवण, या सिंधुदुर्गच्या जनतेनं, या भोळ्या बावड्या शांत सुसंस्कृत जनतेनं या ठिकाणी काही लोकांना नेतृत्व दिलं, सगळी पदं दिली. त्यांना वाटलं की कुठेतरी आपल्या सर्वसामान्य माणसाचा विकास होईल. पण गेल्या 35 वर्षात कोणाचा विकास झाला? कोणाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली? कोणाला पदं मिळाली? ही सगळी पदं तुमच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. पण या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी कधीही झालेला नाही. आज अनेक प्रश्न 35 वर्षापूर्वी करमिवली आजही तशीच आहे. कुठल्याही मूलभूत सुविधा, रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, याच्यामध्ये कुठलंही काम उभारलेलं नाही. आज एखादा समजा गंभीर आजार झाला, एखादा गंभीर अपघात झाला, तर माझ्या जिल्ह्यामध्ये कुठल्या
चांगली शासकीय आरोग्य व्यवस्था नाही. प्रत्येकाला कुठेतरी कोल्हापूरला, गोव्याला, मुंबईला जावं लागतं, तिथं कुठेतरी उपचार होतात. गेली 35 वर्षांना एक हाती सत्ता दिली, पण ह्याच्यामध्ये हे सरकारी एक सुसज्ज हॉस्पिटल उभारू शकले नाही. खरं तर मी उद्धव साहेबांचं मनापासून आभारी मानतो. साहेब, आपण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होता तेव्हा खासदार विनायक राऊत असतील, वैभव नाईक असतील, यांनी तुमच्याशी पाठपुरावा केला आणि सांगितलं की या जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज द्या, एक सुसज्ज हॉस्पिटल द्या. साहेब, आपण तातडीनं मागणी मान्य केली. 966 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आणि सुसज्ज हॉस्पिटल आपल्या जिल्ह्याला दिलं. आज 3 वर्ष झाली. आपल्या जिल्ह्यामधनं प्रत्येक वर्षी 100 मुलं या ठिकाणी डॉक्टरकीचं शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत. 300 मुलं या जिल्ह्यामध्ये डॉक्टर झालेली आहेत. साहेब, आपण तोक्त्यासारखं वादळ आलं, सगळे निकष आपण बाजूला सारले आणि माझ्या गोरगरीब माणसाला वादळामध्ये नुकसान झालं होतं, त्याला कमीत कमी 15,000 आणि लाखो रुपये त्या ठिकाणी आपण दिले. जवळजवळ या कोकणाला 52 कोटी रुपयाचा निधी दिला. कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र हाताळला, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला या संकटातनं वाचवलं, हे जेव्हा तुम्ही काम केलं त्यावेळी या देशामधनं त्या ठिकाणी एक अशा प्रकारचा आवाज झाला की भविष्यामध्ये जर देशाचं पंतप्रधान पद कोण बसू शकतो तर ते आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, हे त्यांच्या कार्यामुळे झालं. आणि म्हणून आज इतकी मुलं या जिल्ह्यामध्ये एवढी तरुण आहेत, बेकार आहेत, बेरोजगार आहेत. ज्या जिल्ह्यातल्या नेत्यांना आपण नेतृत्व दिलं होते ते नेतृत्व केंद्रीय उद्योग मंत्री झाले. 2.5 वर्ष त्यांच्याकडे पद होतं, पण या जिल्ह्यातल्या जनतेला वाटलं होतं, यातल्या तरुणांना वाटलं होतं कुठंतरी एक उद्योग व्यवसाय, एक कारखाना येईल, माझ्या या जिल्ह्यातल्या 5,000 तरुणांना कुठंतरी रोजगार मिळेल. पण अशा प्रकारची विकासाची मानसिकता नसलेलं, विकासाची विजन नसलेलं हे नेतृत्व या ठिकाणी उद्योग मंत्री असताना सुद्धा काही करू शकलेलं नाही. आणि म्हणून आज जनतेमध्ये एक संताप आहे, जनतेमध्ये एक उद्रेक आहे. आणि म्हणून हा उद्रेक आपल्याला येणाऱ्या 20 तारीखला जेव्हा मतदान होणार आहे तेव्हा प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन आपण भरभरून त्या ठिकाणी मतदान करा. आणि 23 तारीखला विजयाचा जो गुलाल आहे, हे संदेश पारकर, पर्यायानं मशाल, शिवसेना, महाविकास आघाडी म्हणून त्या उमेदवाराला भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्या. आणि खऱ्या अर्थानं एक विजयाची गुलाल, विजयाची मिरवणूक आपण त्या ठिकाणी करणार आहोत. साहेब, कोकणी माणसाची आपल्याकडनं अपेक्षा आहे, कारण कोकण आणि शिवसेना एक नातं आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी ते नातं जपलं, आपणही आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या जपत आलेला. मी साहेब आपल्याला एवढंच सांगेन की ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपण उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहात, त्यावेळी माझ्या कोकणातल्या जनतेसाठी, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी एक 50,000 कोटीचं भरभरून पॅकेज द्या, ज्याच्यामधनं इथल्या बेकारीवर त्या ठिकाणी उपाय होतील, इथल्या महागाईवर त्या ठिकाणी नियंत्रण होईल आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामधल्या जनतेला, या त्याच जिल्ह्यातल्या जनतेला, या जनतेच्या जिल्ह्यामध्येच या सगळ्या व्यवस्था होतील, अशा प्रकारचं काम साहेब आपल्याकडनं अपेक्षित आहे. आणि म्हणून शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या मेहनतीनं, निष्ठेनं, प्रामाणिकपणं त्या ठिकाणी कार्य करतायत, मेहनत घेत आहेत आणि त्या पद्धतीचं काम या सगळ्या मतदारसंघामध्ये साहेब सुरू आहे. साहेब, मी एकच आपल्याला सांगतो, ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आली आपल्याला आशीर्वाद द्यायला, आणि त्यामुळे विरोधकांनी त्या ठिकाणी धडकी घेतलेली आहे. त्यांना त्या ठिकाणी त्यांचा पराभव हा त्या ठिकाणी निश्चित झालेला. आणि म्हणून मी आता फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहे. हे 7 दिवस या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी द्या. येणारी 5 वर्ष मी तुमच्यासाठी देईन हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब, आपण संबोधित करावं असं आपल्याला विनंती करते. तुमच्या आमच्या सर्वांचे मित्र संदेशभाई पारकर यांच्या या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय अतिथीगण, सन्माननीय पत्रकार
आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंधू भगिनींनो, संदेशभाई पारकर यांचा विधानसभेतील मार्ग सुकर करण्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने तुलसी विवाह समारंभ असताना सुद्धा उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला मी मनापासून आभार मानतो सर्वांचे. आणि उद्धव साहेब सुद्धा आज आलेत. पहिली सभा सावंतवाडीला झाली, आता कणकवली नंतर मालवण आहे आपल्या वैभव नायकांसाठी. समोरचे सुद्धा हौशे गौशे नवशे नाचतायत. आज खास करून साहेब आपल्याला आठवण करून देतो, इथे उपरकर जिजू उपरकर बसलेले आहेत. त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये ह्या समोरच्या 1.5 फुटाने एक मोठी डरकाळी फोडली होती की म्हणे संपूर्ण शिवसेना नाव मी निस्तनाबूत करीन, शिवसेनेचं धनुष्यबाण मी संपूर्णपणे विसर्जित करीन, अशी घोषणा ज्या नारायण राणेने केली होती, त्या नारायण राणेला आज स्वतःच्या पुत्राच्या राजकीय उन्नतीसाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण घेऊन लोकांच्या समोर जावं लागतं. हे नारायण राणेंवर ओढवलेली ही नियतीने उगवलेला तो सूड आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण संपवणारी अवलाद निवडून जन्माला येऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर उद्धवजींचा मार्ग रोखणारे अवलाद सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये जन्माला येऊ शकत नाही. आणि म्हणून आज नारायण राणेंना विचारा, केंद्रामध्ये मागच्या वेळेला तुम्ही मंत्री होता ना, आता खासदार म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मंत्रिपदामध्ये का स्थान मिळालं नाही? त्याच्यातली मेक अशी आहे की नारायण राणे ज्या वेळेला MSMEचे मंत्री होते केंद्रामध्ये, नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी एक ग्रामीण भागातला माणूस म्हणून त्याच्याकडे हे मंत्रिपद दिलं. पण ह्या महाशयाने काय केलं, त्या MSMEचं पहिलं कार्यालय स्वतःच्या कणकवलीतल्या प्रहारच्या ऑफिसमध्ये सुरू केलं. आणि म्हणतात दर महिन्याला किती लाख रुपये भाडं घेत आहेत ते लोकांना माहिती आहे. पण त्याही पुढे जाऊन सांगतो, दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित उद्योगपतींनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 14 डिसेंबर बरोबर मध्ये त्यांनी लिहिलं की ज्या मी ही नारायण राणेंकडे दिली होती, त्या नारायण राणेंचं कार्यालय म्हणजे टक्केवारी घेणाऱ्या दलालांचं कार्यालय झालेलं आहे. एवढंच नव्हे तर नारायण राणेंच्या 2 PAच्या नावाचा उल्लेख करून रवी शेडगे आणि स्वप्नील पाटील ह्या 2 PAनी 650 करोड रुपयाचा प्रोजेक्ट मला देतो म्हणून सांगितलं. 10% स्वतःचे, 10% मंत्र्याचे असे करून त्याच्यातले ऍडव्हान्स सुद्धा घेतलं. आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट तिसऱ्यालाच विकून टाकला. पंतप्रधान महोदयांना विनंती केली, आपल्या अखत्यारीतील हे MSMEचं खातं भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. आणि सुदैवाने पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली. माहितीनंतर असं कळतंय की किमान 3,500 कोटीचा घोटाळा MSMEच्या खात्यामध्ये नारायण राणेंच्या कारकिर्दीत झाल्याचं उघड झालंय. म्हणून नरेंद्र मोदींनी यांना पुन्हा मंत्रिमंडळाचं कधी स्थानच दिलं नाही. आता एक झील हय आणि एक झील थय, दोघे आपटणारच. त्यांना तुम्ही आपटायला तयार झालेला असाल ही माझी खात्री असल्यामुळे मी संदेशला शुभेच्छा देतो. आणि उद्धव साहेब आपल्याशी आता संबोधित करणार असल्यामुळे मी माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज एकच निर्णय घेऊन उठायचा आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही
आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुझ्या मनामध्ये आहे आपलाच बाकी, आपण तरी कुणी बाळासाहेबांची लवकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन बान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज योगायोग चांगला आहे. तुळशीचं लग्न आहे आणि आपला हा सण असताना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तसं पाहिलं तर दुसरा कोणी राजकीय नेता आज सभा घेण्याचं धाडस करणार नाही. आपण केलं आणि तुम्ही सगळेजण सभेला आलात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि आपली परंपरा आहे, इतिहासामध्ये डोकावलं तर तानाजीची परंपरा आपल्याला माहिती आहे. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. तसं हे मी लग्न नाही म्हणणार, हे आपलं. मी पुढे काही बोलण्याच्या आधी सुशांत, अतुल, सतीश तिघही इकडे या. संदेश तुम्ही पण या. या सगळेजण या. सुशांत, सगळ्यांना धन्यवाद देतोय, कारण या भस्मासुराला गाडायला हे चौघही तयार होते. करायचं काय माझ्यासमोर प्रश्न होता. आणि साधारणतः आपण बघतो की एकापेक्षा अधिक इच्छुक असले तर पक्षप्रमुखाची काय पंचायत होत असेल हे तुम्ही जरा माझ्या खुर्चीत बसून बघा. हे सगळे अगदी तोडीस तोड आहेत. सगळ्यांची इच्छा होती आम्ही हा भस्मासूर काढणार. मग नंतर म्हणाले तुम्ही घ्याल तो निर्णय. मग सगळ्यांशी बोललो आणि संदेशना उमेदवारी दिली. कोणी नाराज झालं नाही, कोणी रुसलं नाही, कोणी पक्ष सोडून गेलं नाही. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर धन्यवाद देतोय. सुशांत, अतुल, सतीश. आणि एवढंच नाही तर यांची सगळी पुढची जबाबदारी जी आहे राजकारणातली ती मी घेतली, मी घेणार. सगळे एकदम मर्दगडी आहेत. सुशांत तर पूर्णपणाने तयारच होता, अतुल पण, सतीश पण. आणि आता त्यांनी ठरवलंय की आमची व्यक्तिगत इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही, अपराध नाही. पण एकदा पुढे जावं लागतं. पुढे जाताना अडथळा होणारे खूप लोक असतात, पण यांच्यापैकी कोणी अडथळा नाही झालं तर आणखीन जोरात जाण्यासाठी सगळ्यांनी आपली ताकद पणाला लावलेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा खास धन्यवाद देतो. आज सुधीर सावंत पण आपल्यामध्ये आलेत. जिथे जातोय नाही नको, जिथे जातोय तिथे अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, अनेक. आणि मला खरंच या गोष्टीचं एक कौतुक म्हणण्यापेक्षा आश्चर्य वाटतं की तसं पाहिलं तर भाजपाच्या लेखी शिवसेना संपलेली आहे. मग तरी सुद्धा ही लोक माझ्याकडे का येतात? का तुळशीचं लग्न सारखा एक चांगला दिवस, सण आहेच, तरी देखील एवढी लोक भर दुपारची माझ्यासाठी का आलेत? बरं, मी यांची कुठे काय बिर्याणीची वगैरे काय सोय केले का? केले का रे बाबांनो? काय कोणाला पैसे देऊन आणले का? नाही. पण जिथे आपल्या तळमळीने लोक येतात तिथे विजय नक्की असतो, तिकडे विजय पक्का असतो. आणि आजचा विजय नक्की आहे इकडे.
कारण जुने दिवस जे काही होते ते आठवून बघा. मी मगाशी वैभवच्या घरी गेलो आणि त्या तिकडनं युटर्न मारताना श्रीधर नाईक चौक, अक्षरशः अंगावरती काटा आला. हे नुसतं काहीतरी बोलायचं भावनिक म्हणून मी नाही बोलत. तुम्हाला कल्पना आहे, मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची मला गरज नाही. तो काळ झरकन माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. एक एक हत्यासत्र सुरू होतं. मग सगळी नावं तुम्हाला माहिती आहेत आणि सगळे कोकणवासी हवालदिल झाले होते की काय करणार, काय ही गुंडागर्दी एवढी मातले कोणीतरी आहे की नाही. आणि मग मगाशी मी आल्यानंतर ते जे गाणं आपण नवरात्रीत दिलं तुम्हाला सगळ्यांना, सत्वरी भुवरी ये, तसं देवीला साकडं घालण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आपण सगळ्यांनी हिंमत केली. तेव्हा विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि कोकण जे वेगळ्या पद्धतीने गुंडागर्दीच्या छायेमध्ये होतं, ते कोकण कसं छान शांत आणि सुंदर असं निसर्गरम्य कोकण हे आपले सगळेजण आयुष्य जगत जगत पुढे जायला लागले. दुर्दैवाने नेमकं गेल्या वेळेला विनायक राऊतांचा पराभव झाला. का झाला, कसा झाला, तुम्हाला कल्पना आहे. पण मी विनायक राऊतांना सुद्धा धन्यवाद देतोय. एखादा माणूस पराभव झाला का बचकन खाली बसतो की अरे काय आता हरलो, पुढे काय. पण शिवसैनिक तोच असतो की जय पराजय होत असतात पण मी लढणं सोडणार नाही. दुर्दैवाने पराभव झाला पण तरी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी विचारलं, म्हटलं विनायक काय करतायत. तेवले साहेब आज मी जरा मतदारसंघात जाऊन होते. मग त्यांनी मतदारसंघात येणं जाणं हे खासदार असतानाही सोडलं नव्हतं आणि नाही तरी सुद्धा सोडलेलं नाहीये. ही अशी माणसं जीवाला जीव देणारी, यांना साथ सोबत नाही द्यायची तर काय जीव घेणाऱ्याने देणार. मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचंय पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही. कारण तुम्ही म्हणाला रो तुम्ही असं काय बोलताय, मोदींची एकदम आठवण का आली. नाही, आठवण येत असते हो, काय जुनी नाती असतात त्याच्यामुळे आठवण येते. मोदींना एवढ्यासाठी बोलवायचंय की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, मग इकडे या 3 मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केले त्याला काय म्हणायचं. ही कोणती शाही आहे. वडिलांना डोक्यावर आणि 2 पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं. काय चाललंय, नाही आम्ही काय बसवलेत, आमच्या डोक्यावरती बाप बसलाय, खांद्यावरती पोरं बसलेत आणि आम्ही चाकरी करतोय त्यांची. मग ही घराणेशाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे. तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही, अरे मी म्हणतो ना मी घराणेशाही तर घराणेशाही, मी घराण्याची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार. त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार. वो तो नकली संतान आहे. एवढी मजल गेली तुमची, एवढी मजल गेली. म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय, माझ्या माचा अपमान करताय. काय संस्कृती, मोदीजी संस्कार तरी कोणते आहेत तुमच्यावरती, कोणते संस्कार आहेत. आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसा मोदीजी तुम्ही येऊन या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय. आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे. आता विनायकजी तुम्ही बोललात की कोणतरी एक जाऊ दे, अशा पकपकीकडे मी लक्ष पण देत नाही. अरे आव्हान कोणी द्यायचं, आव्हान मर्दानी द्यावं लागतं. मर्दानी आव्हान द्यायला पाहिजे. हे कसलेत नुसते इकडनं तिकडे तिकडनं तिकडे, आज इथे तर उद्या तिथे, काय वाटेल तिकडे जात आहेत, वाटेल ते बोलतायत. त्यांनी मला आव्हान दिलं, येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये त्यांना म्हणा रस्ता तरी नीट करा. मुंबई गोवा रस्ता अजून खड्ड्यातला आहे. दुसरा नॅशनल हायवे त्याचं तर जवळपास वर्षभर कामच बंद आहे. हा बावडा रोड, बावडा ना, कारण हे बोलणारं मला वाटलं बेवडा आहे पण रोड बावडा आहे. बावडा रोड बंद. मग कुठल्या रस्त्याने येऊ आणि कुठल्या जाऊ. तरी बरं की त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं, अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. मग त्यांनी सूक्ष्मतरी उद्योग त्या काळामध्ये कोकणात आणला का. नुसतं काहीतरी बोलत सुटायचं, आव्हानं द्यायची, अशा लोकांकडे मी तर म्हणेन लक्ष पण देऊ नका. कारण हे बोल घेवडे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. आज आपण इथे
आपल्या आयुष्याची लढाई लढतो आहोत. मगाशी वैभवच्या घरी असताना टीव्ही लावला होता, ते दुसरे एक महाशय नकली सेना म्हणणारे बेअकली. कोण? अमित शहा. हे नकली सेना आहे. आणि मी मागेच लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू? मी बोललोय, तुम्ही बोलला तर तुम्ही बेअकली म्हणा. तर त्यांनी सांगितलं की आपल्या सरकारने विकासाला स्थगिती दिली होती, विकास होऊ देत नव्हते. अच्छा अमित भाई, विकासाची व्याख्या काय हो? मी स्थगिती कशाला दिली होती? माझ्या महाराष्ट्राचा विकास गुजरातला न्यायला स्थगिती दिली होती आणि यापुढे तर मी बंदीच घालीन त्याच्यावरती. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातले उद्योग, अगदी पाणबुडीचा उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मध्ये मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत, लोकसभेच्या आधी येत आहेत, कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील. जसं संदेश तुम्ही म्हणालात की 50,000 कोटीचं पॅकेज. का नाही द्यायचं? का द्यायचं नाही? पण पॅकेज द्यायचं तर सोडाच, पण हे प्रकल्प घेऊन गेले आणि आपल्या अशुभ हाताने भ्रष्टाचारामध्ये पैसा खाऊन पुतळा उभारण्यामध्ये, पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणारी ही अवलाद पुतळा उभारला आपली मतं घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की काहीतरी प्रमाणामध्ये थोडेसे तुम्ही लोक त्याला भुलला असाल की अरे मोदींनी महाराजांचा पुतळा उभारला, आता आणखीन काय पाहिजे? मोदी म्हणजे काय? शिवाजी महाराजांचे भक्तच. 8 महिन्यामध्ये यांचा जो काय आव होता तो कोसळून पडला. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही. तो पुतळा नाही, तो पुतळा म्हणजे त्याचा आत्मा आहे आमच्यामध्ये. आमचा आत्मा आहे तो, आमचे देव आहेत ते. आणि पुतळा लावतात काय, 8 महिन्यामध्ये तो पडतो काय? आणि आपले मिंदे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता की तो पुतळा कोसळला. लाज वाटली पाहिजे, लाज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने 300-350 वर्षापूर्वी, 400 वर्ष झाली असतील, जो सिंधुदुर्ग उभारला, तो ऊन वारा पाऊस वादळ लाटा, मग ते त्योपते असेल, निसर्ग असेल, आणखीन मोठमोठ्या लाटा, आणि तेव्हाची सगळी परकी आक्रमणं ही छातीवर झेलून आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी उभा आहे. आणि हे करंटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही उभारतायत. शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला काही ईव्हीएम मशीन वाटलं की पुतळा लावला म्हणजे लोक मतं देतील? आणि त्याहून सगळ्यात वाईट मला एवढं वाटलंय, मी पुढच्या मीटिंगमध्ये सुद्धा बोलणारच आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्रप्रेमी अशी जी करतो ती एवढ्यासाठी करतो की ही लढाई महाविकास आघाडी आणि महायुती अशी नाहीच आहे. ही महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही अशी ही लढाई आहे. तो पुतळा कोसळल्यानंतर जेव्हा म्हणजे अगदी आदित्य आला होता, विनायक राऊत होते, तुम्ही काही तुमच्यातले पण शिवसैनिक होते, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वाट कोणाची अडवत आहे? कशासाठी? अरे तुमचं पाप हे उघडं पडलं तिकडे. आणि बापले तिकडे काय मोठ्या मस्तीमध्ये होते, पोलिसांवरती दादागिरी करत होते. ही दादागिरी आपण खपून घ्यायची. इथलं कोणतरी त्यांचा जो उभा आहे तो तर धमक्याच देत सुटला सगळ्यांना, इकडे घुसून मारीन, तिकडे घुसून मारीन. मग तुम्ही जरा विचार करा की ते जे मी दिवस तुम्हाला आठवून दिले ते दिवस तुम्हाला परत पाहिजेत का? आता आणखीन एक बातमी मी बघत होतो, कारण ती दुसरी एक बातमी चालली. आता काय गौप्यस्फोट होतात, गौप्यस्फोट. सगळे स्फोटामागे स्फोट, गौप्यस्फोट. अजित पवार काल परवाकडे बोलले की ते सरकार स्थापन करण्यासाठी का सरकार पाडण्यासाठी जी बैठक झाली त्याच्यात गौतम अदानी होते. आणि मी धारावीचा जो मोर्चा काढला होता तेव्हा बोललो होतो की आपलं सरकार पाडण्यासाठी 50 खोके कोणी दिले ह्याचा तुम्ही अंदाज लावा. आता अजित पवारांनी त्याचा गौप्यस्फोट केलाय. मग अदानी सगळीकडे जर का खात सुटले असतील, मुंबई त्यांनी घशात घालण्याचा डाव आखलेला आहे जो आपण उधळून लावणार आहोत. उद्या कोकण अदानीच्या घशात घातलं गेलं तर कसं बाहेर काढणं तुम्ही? कारण सगळीकडे यांचं घराणं बसलेलं आहे. आहे हिंमत दाद मागायला तुम्ही त्यांच्या घरावरती टकटक करू शकता? समजा असं होणार नाही, पण दुर्दैवाने हे इकडे ते तिकडे आणि यांचे बाप वरती बसलेत. हेच जर का कोकण असं झालं तर तुमच्यावरती अन्याय करणारे पण तेच, आणि ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्याकडे तुमची जाण्याची हिंमत राहणार का? की अहो तुमच्या कार्ट्याने आमच्यावरती अन्याय केलाय, कार्ट्याला सांगणार का तुझ्या बापाने आमच्यावरती अन्याय केलाय?
कोणाकडे दाद मागणार? कोण आमदार तुमचा असणार? कोण खासदार आहे तुमचे? बाकी या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या शेवटी सरकार आल्यावरती मी करणारच आहे. म्हणजे इकडे मला सगळे दिलेलेच आहे, मागण्या त्याच आहेत, पण अजून पुऱ्या होत नाही. आणि मी जिथे पुऱ्या करायला घेतल्या होत्या तोपर्यंत यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. मुंबई गोवा रस्ता अजून होत नाही. नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता करेन की 200 वर्ष खड्डाच पडणार नाही. आता मला अशी चिंता वाटते, 200 वर्षात खड्डे पडायला 200 वर्षात हा रस्ता तरी होणार आहे की नाही? कारण रस्ता व्हायला 200 वर्ष आणि त्याच्यानंतर खड्डा पडायला 200 वर्ष, म्हणजे आणखीन किती 400 वर्षानंतर कोण कोणाला जाब विचारणार? या अशा फालतू भूलथापा या मारण्याची यांना सवय झालेली आहे. जे सगळीकडे येऊन बोलतायत अमुक केलं तमुक केलं, यांच्यावरती काही लक्ष देण्याची गरज नाही. आणि म्हणजे कालची मोदींची सभा मला कळलं टीव्ही चॅनलवाल्यांनी लाईव्ह दाखवली पण नाही, असं कळलं, मला माहित नाही. कारण ते काय बोलतायत, आज काय बोलले ते उद्या कळत नाही, उद्या काय बोलले ते परवा कळत नाही. एक तर आमच्यामध्ये असतील तर सगळे भ्रष्टाचारी, आणि त्यांच्या मांडीला मांडी लागली का सगळे साधू संत झाले. आज हे जे काही सगळे प्रश्न आहेत की तुम्ही अजूनही शासकीय दवाखान्यामध्ये सुधारणा नाहीये, मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यानंतर विजयदुर्गचा रस्ता हा कोणाच्या नातेवाईकाकडे दिला तुम्ही म्हणालात? हा, विनोद तावडेंच्या नातेवाईकाकडे. त्याच्यानंतर MIDC उद्योग किती लोकांना मिळाले इकडे? कोणालाच नाही. आणि इकडे छातीटोक काय सांगतायत, आणि मी हे करणार. हा वचननामा मी थोडक्यामध्ये माझ्या खिशात ठेवलाय, आणि त्या एवढ्या खिशातल्या वचननाम्यात सुद्धा मी म्हटलंय की मी रिफायनरी जी बारसूला आहे ती होऊ देणार नाही, ती मी रद्द करणार. नाणार तर घालवलंच, ते माझं वचन होतं. आणि बारसू सुद्धा मी तिकडे लोकांचा विरोध आहे ना, मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. आणि हे लोक हे सांगतायत की आम्ही रिफायनरी आणू, आम्ही रोजगार देऊ. अहो तुमचं काय जात आहे? तुमचे बंगले इकडे आणि परदेशामध्ये सगळीकडे असतील, इथल्या लोकांनी जगायचं कसं? पर्यावरणाचं सगळं संपूर्ण नाश करायचा, खाणी करायच्या, खोदकाम करायचं, आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण माझं कोकणचं पर्यावरण सगळं हिरवगार छान कोकण आहे हे सगळं मारून टाकायचं. याला मी विकास मानायला तयार नाही, आणि असा विकास मी होऊ देणार नाही. मी कोकणच्या लोकांना वचन देतोय की पर्यावरणाचं रक्षण करून तुम्हाला रोजगार मिळेल असा विकास मी कोकणचा करून दाखवेन, असा विकास करेन. आणि याच्यामध्ये ज्या आपण गोष्टी दिलेल्या आहेत, एक तर सगळ्या महिला इकडे आल्या आहेत, आहे ठीक आहे, एक 1500 रुपये त्यांना दिले जात आहेत. आपण म्हणतो 3000 देऊ, कारण 1500 मध्ये काहीच होत नाही. 3000 मध्ये सुद्धा तसं काही होईल असं वाटत नाही, कारण महागाई एवढी जोरात वाढते की 14 साली गॅस सिलेंडरचा भाव काय होता आणि आता किती आहे तो बघा. बरं, काही गोष्टी आपल्याला कळतच नाही, त्याचे फटके पडल्यानंतर कळतायत. आता रुपयाचा भाव एवढा खाली गडगडत चाललेला आहे, आणि डॉलर एवढा वाढलाय की पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कोलमडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आपण जे पुढचं वचन देतो आहोत की महिलांना सन्मानाने, जसं हे करतायत की 1500 दिले म्हणजे तुम्ही आमच्या नोकर झालात, असं नाही. ही महाराष्ट्राची महिला आहे, माता भगिनींचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. तर महिलांना तर त्यांचा मान देऊच, आणि अर्धमुर्ध नाही करणार. ST मधनं संपूर्ण मोफत प्रवास आम्ही त्यांना देणार आहोत, महिलांना मोफत प्रवास. कारण महिला ही घरचा आधार आहे, तिच्यावरती घर चालतं. महिला ही महत्वाचा आधार आहे. आणि त्याचबरोबरीने 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा आपण स्थिर ठेवून दाखवणार आहोत. हे म्हणा, असं काहीतरी बोला ना आणि करून दाखवा. आता यांना कळते लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर, म्हणजे ही लोकसभा पण आपण जिंकायला पाहिजे होती, मला रुखरुख लागलेली आहे, नक्कीच लागलेली आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे हक्काने आलेलो आहे की लोकसभेतला इथला पराभव माझ्या जिवारी लागलेला आहे. कोकणामध्ये शिवसेनेचा पराभव करणारा अजूनही कोणी जन्माला आलेला आहे असा माझा विश्वासच नाहीये, मुळी होऊच शकत नाही. पण शिवसेना जे संपवायला निघाले त्या भाजपला मला विचारायचंय की अहो तुम्ही शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये मूळ भाजप तरी शिल्लक ठेवलाय का कोकणामध्ये? आहे कोणतरी एक तरी भाजपवाला आहे?
म्हणजे कोणे एके काळी आपली जेव्हा युती होती तेव्हा माधवराव भंडारी होते. त्याच्यानंतर जेव्हा आपलं बिनसलं तेव्हा माधवराव भंडारी आपल्यावरती टीका करायचे. मी काय म्हणायचो, ठीक आहे माधवराव टीका करतात ना, करू द्या, निदान हा भाजप आणि संघाचा कट्टर तरी कार्यकर्ता आहे. आता माधव भंडारी सुद्धा कुठे गेले काही माहित नाही, आणि भलतेच सगळे उपरे यांच्या डोक्यावरती बसलेत आणि आपल्यावर म्हणजे शिवसेनेवरती टीका करायला सुद्धा यांना बाजार बुणगे लागतात. आणि काय तुमचं कोकणचं कल्याण करणार? हे फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या पोरांचं आणि पुढच्या पिढ्यांचं हे कल्याण करतायत, बाकीच्यांची सगळी विल्हेवाट. आणि त्याच्यासाठी मी आज आलेलो. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, जसं काजूला हमी भाव, त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटलं आणखीन, सिंचनाचे प्रकल्प, काजू आंब्याला हमखास भाव, मुंबई गोवाचा हायवे, गगनबावडा रस्ता, सिंचनाचे प्रकल्प, आणखीन हे सगळे आहे. प्रलंबित प्रश्न मार्ग हे लागणार, नरडवे धरण. एवढे वर्ष हे करतायत. अहो तुम्ही तिकडे मंत्री होतात, खासदार होतात. मधली 2.5 वर्ष जर का सोडली तर जवळपास गेली 7.5 वर्ष आणि 10 वर्ष केंद्रामध्ये भाजपची तर आहेत. मग भाजपची एवढी सत्ता केंद्रात असताना डबल इंजिनापैकी एक इंजिन तर तुमचं 10 वर्ष तिकडे सत्तेवर होतं, अजून माझ्या कोकणाचा विकास का झाला नाही? मी येताना सावंतवाडीमध्ये गेलो होतो आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा ते आपले ड्युटे बोललेत, केसरकर. म्हणजे माणसं किती निर्ढावलेली असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण तिकडे पाहणी करायला गेल्यानंतर हे बापलेख जसे शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही, हेच मी त्यांना म्हणतोय, हे महाराष्ट्रद्रोही आहेत. जे भाजपची चाकरी करतायत आणि माझा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेणाऱ्याला मदत करतायत, ते सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत. हे मध्ये आले होते. अरे काय तुमचा संबंध? आम्ही कुठे तुमच्याशी लढायला आलो होतो? एक तर लढायच्या लायकीचे तुम्ही नाहीच आहात, पण तिथे तुम्ही आमच्या आडवे आलात. आणि तिथले सावंतवाडीचे दुसरे ते नतद्रष्ट, मी त्यांना नतद्रष्ट का बोललो? कारण त्यांनी सांगितलं की वाईटातून काहीतरी चांगलं होतं, महाराजांचा पुतळा पडला, आणखीन काहीतरी चांगलं होईल. यानं जोडे नाही मारायचे तर दुसरं काय मारायचं? जो आपण मोर्चा काढला होता जोडे मारो, कारण हे असं सगळं बोलतात. अरे महाराजांचा पुतळा पडलाय, महाराजांचा पुतळा पडला होती, त्यातून चांगलं होईल बोलतोयस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही होणार. केसरकर जेव्हा पडेल तेव्हा या कोकणाचं चांगलं होईल. हा इथला त्यांचा देवटा जो गुंडगिरी करतोय, पलीकडचा त्यांचा गुंडगिरी करतोय, हे जेव्हा पडतील तेव्हा माझ्या कोकणाचा विकास होईल. आणि लोकसभा एकदा महाराष्ट्र जिंकला की मग दिल्ली सुद्धा हलते की नाही ते तुम्ही बघा. दिल्ली सुद्धा इथला महाराष्ट्र जो काही भूकंप करेल त्याचे तडे यांच्या दिल्लीच्या तख्ताला जाणार आहेत. दुर्दैवाने जे काय आपलं लोकसभेमध्ये पराभव झाला त्याचा वचपा, त्याचा सोड मला तुमच्याकडनं इथे उगवून पाहिजे. करणार आहात? नक्की. मग संदेशला निवडून द्यावं लागेल. निशाणी काय? मग इकडे संदेश, तिकडे राजन तेली आहे आणि पलीकडे आपला वैभव आहे. वैभवसाठी मी आता पलीकडे चाललेलो आहे. आणि इथल्या या विजयाची जबाबदारी मी सगळ्या सभेमध्ये सांगतो की हा वचननामा माझा आहेच. ही एवढी वचनं मी तुम्हाला देतोय. मग ही पूर्ण जर का करायची असतील किंवा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असतील, जसं ह्याच्यात आणखीन एक वचन माझं आहे की मुलींना ज्याप्रमाणे मोफत शिक्षण दिलं जातंय तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार, नक्की देणार. जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वस्तूंचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता हे स्थिर तर ठेवणार. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार. अशा अंगणवाडी सेविकांना सुद्धा मानधन वाढवून देणार. बऱ्याच गोष्टी मी करणार ज्याची हमी मी घेतोय. पण हे करून व्हायला पाहिजे असेल, तुम्हाला करून घ्यायचं असेल तर मी जशी अनेक वचनं देतोय तसं तुम्ही मला एकच वचन नाही देऊ शकत. काय वचन? मशाल. आणि हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे, हा विजय एवढा दणदणीत झाला पाहिजे की आता आपल्या इकडे काही चालत नाही, आपली डाळ शिजत नाही, मोदी गॅरंटी चालत नाही. हा संदेश
दिल्लीला पोचला पाहिजे. म्हणजे आता हा संदेश विधानसभेत पोचला पाहिजे, पण विजयाचा संदेश हा दिल्लीत पोचला पाहिजे. आणि मला खात्री आहे तुम्ही एवढ्या दुपारचे तुळशीचं लग्न असताना सुद्धा केवळ माझ्या प्रेमासाठी इथे आलात. जास्त वेळ तुम्हाला मी खोळंबून ठेवणं योग्य नाही, कारण पुन्हा वैभवकडे सुद्धा तुमच्यासारखीच लोक माझी वाट बघत असतील. मी इथल्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवतो आणि पुढच्या तिथल्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यासाठी तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.